आता थांबायचं नाही, कारण तुझ्या संघर्षाचा शेवट अजून आलेला नाही. पण तुझ्या यशाची सुरुवात मात्र नक्की आजपासून होणार. तू किती वेळा पडला असशील, किती वेळा लोकांनी तुला कमी लेखलं असेल, तुझ्याकडून काही होणार नाही असं ऐकून तुझं मन तुटलं असेल. पण लक्षात ठेव, सूर्य रोज उगवतो, कारण त्याला माहिती असतं की अंधार हा कायमचा नसतो. आता तू जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू कितीतरी संकट पार केली आहेस, आणि ते फक्त तुला आणि स्वामींना माहिती. लोक तुझ्या अपयशावर हसतील, पण तुझ्या यशाच्या वेळी टाळ्या वाजवण्यासाठी तीच लोक पहिल्या रांगेत नक्की उभी राहतील. म्हणून तू थोडासा थकला असेल तर थोडासा विसावा घे, पण स्वप्न सोडू नकोस. तुला रडावंसं वाटत असेल तर तू रड, पण हार मानू नकोस. वाट कठीण असेल पण पावलं थांबवू नकोस, कारण स्वामी समर्थ सांगतात, ज्याच्या मनात श्रद्धा आणि कृती असते त्याच्या मार्गातील पर्वतही बाजूला होतात. आजपासून स्वतःला एक वचन दे, मी माझ्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे, मी माझ्या भीतीपेक्षा शक्तिशाली आहे, आणि मी माझ्या स्वप्नांसाठी शेवटपर्यंत लढणार आहे. तुझी वेळ नक्की येणार आहे. थोडासा उशीर होईल, पण अंधारानंतरची पहाट नक्की येईल. आजची मेहनत उद्याचं भाग्य देत असते. म्हणून आता थांबायचं नाही, आता मागे वळून पाहायचं नाही. आता स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवून चालत राहायचं. आज एक पाऊल पुढे टाक, उद्या जग तुला ओळखेल. आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही, कारण तू जे सहन केलं आहेस त्याचं फळ तुला नक्की मिळणार आहे. फक्त शेवटच्या क्षणी हार मानायची नाही. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की स्वतःलाच प्रश्न पडतो, देवा माझ्याच वाट्याला एवढ्या परीक्षा का? ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस झटलो तीच लोक आपल्याला विसरून जातात. ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं तेच आपल्याला एकटं सोडून निघून जातात. आणि मग मनात विचार येतो, आता खरंच थांबावं का? पण हाच तो क्षण असतो जिथे माणूस हार मानतो, पण असामान्य माणूस स्वतःचा इतिहास घडवायला सुरुवात करतो. लक्षात ठेव, जेव्हा सोनं अग्नीत तापतं तेव्हाच त्याची किंमत वाढते, आणि हिरा जेव्हा घासला जातो तेव्हाच तो चमकतो. आणि माणूस जेव्हा संकटांशी लढतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. आज तुझ्यावर टीका करणारे लोक उद्या तुझ्या यशाचं उदाहरण देतील. आज तुला दुर्लक्ष करणारे उद्या तुझ्याशी बोलण्यासाठी वेळ मागतील, आणि ही वेळ नक्की येणार आहे. या सर्व गोष्टी नक्की घडणार आहेत. पण त्या दिवशी तुला अभिमान नको, फक्त कृतज्ञता हवी, कारण या प्रवासाने तुला नम्रता शिकवायला हवी. स्वामी समर्थांवर विश्वास ठेव, कारण स्वामी कधीच म्हणाले नाही की मी तुझ्या आयुष्यात संकट येऊ देणार नाही. पण त्यांनी एवढंच आश्वासन दिलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हणून जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा आपली श्रद्धेची खिडकी नेहमी चालू ठेव. जेव्हा डोळ्यात अश्रू येतील तेव्हा स्वामींचं नाव घ्यायचं, आणि जेव्हा मन खचतं तेव्हा स्वतःला आठवण करून द्यायची, मी आज इथपर्यंत आलो आहे म्हणजे माझ्यात अजून खूप ताकद आहे. स्वप्न मोठं आहे तेवढा संघर्ष देखील मोठा असणारच. कारण मोठं झाड व्हायचं असेल तर लहान रोपट्याला सुद्धा वादळ सहन करावी लागतातच. तुला अजून खूप पुढे जायचं आहे, तुला अजून खूप मोठे व्हायचं. तुला तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमान पाहायचा आहे. स्वतःला दिलेली वचनं पूर्ण करायची आहेत. ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला त्यांचा विश्वास जिंकायचा आहे.
आणि सर्वात महत्वाचं स्वतःला सिद्ध करायचं आहे की तू हार मानणाऱ्यांपैकी नाहीस. तू लढून दाखवणाऱ्यांपैकी आहेस. तू नेहमीच चालत राहणाऱ्यांपैकी आहेस. कारण रात्र कितीही काळी असली तरी उद्याचा सूर्य हा नक्की उगवणार असतो. वादळ कितीही मोठं असलं तरी ते शांत होणार असतं. आणि तुझी वेळ कितीही उशिरा जरी येणार असली तरी ती नक्की येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वतःला सांग, मी थकू शकतो पण थांबणार नाही. मी रडू शकतो पण हार मानणार नाही. मी पडू शकतो पण पुन्हा उभा राहील. कारण माझ्यासोबत माझी मेहनत आहे, माझा विश्वास आहे आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आता थांबायचं नाही, आता मागे वळून पाहायचं नाही. आता फक्त चालत राहायचं. कारण तुझ्या आयुष्याची सर्वात सुंदर कहाणी अजून लिहिली जाणं बाकी आहे.